बातमी पावसासंदर्भातली सिंधुदुर्ग रत्नागिरीला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सिंधुदुर्गमधील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। सिंधुदुर्गमध्ये काल दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होतीये। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकरांनी। कोकणात मागील 2 ते 3 दिवस सतत पावसाची रिपरिप चालू आहे आणि जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज देखील ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। कोकण किनारपट्टीला रायगड असेल, रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। आपण जर पाहिलं तर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची उसंत जरी असली तरी देखील पावसाची ठिकठिकाणी सरी बरसताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नद्या नाल्यांना देखील अशाच पद्धतीचं पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढलेला पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यावर देखील पाणी आलेलं आहे। मागील 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीचा पाऊस जो आहे तो सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। कणकवली असेल, त्याचप्रमाणे सावंतवाडी, वेंगुर्ला, त्याचप्रमाणे कुडाळ तालुक्यांमध्ये पावसाचा जोर जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला। त्याचप्रमाणे वैभववाडी, त्याचप्रमाणे किनारपट्टी भागांमध्ये पावसाचा जोर असाच असल्यामुळे समुद्र किनारच्या लोकांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे समुद्रात कोणी जाऊ नये, त्याचप्रमाणे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धराज परबसह विशाल रेवडेकर, जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग।